लोकल बिझनेसेससाठी आपले बिझनेसेस कस्टमरना दाखवण्यासाठी किंवा आपली माहिती कस्टमरना पोहोचवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे लागतात. त्यामध्येच आजकालच्या टाईममध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की सगळ्यात जास्त लोकल सर्च होत आहेत. लोकल माहिती लोक सर्च करत आहेत ऑनलाईन. जवळजवळ 7 ते 8 सर्च हे लोकल माहितींसाठी होत आहेत. अशा वेळेला वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या बिझनेसची माहिती असावी लागते. तर अशाच एका माहिती प्रोव्हाइड करणाऱ्या साईटची आपण माहिती बघणार आहोत, जी जगातलं 3रं सर्च इंजिन मानलं जातं. बिंग प्लेसेस म्हणजे जे बिंगच्या लिस्टिंग्स आहेत, ज्यांच्या बिंगच्या मॅपवरती आणि बिंगच्या सर्च रिझल्टवरती तुमची माहिती तुम्ही कशी दाखवू शकता हे याच्या भागामध्ये पाहणार आहोत. बिंग प्लेसेस काही मिनिटात किंवा काही तासात तुम्ही लिस्टिंग बनवू शकता आणि ती व्हेरीफाय करू शकता. ती कशी करण्याची पद्धत आहे हे आपण सर्वांची माहिती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मित्रहो, चला पाहूया की बिंग प्लेसेस आपण कसं क्रिएट करू शकतो आणि आपला बिझनेस आपण कसा वाढवू शकतो. आता आपण जाणून घ्या की बिंग प्लेसेस फॉर बिझनेस लिस्टिंग का असावी. पहिलं एक कारण आहे की जगातली 3ऱ्यात पॉप्युलर सर्च इंजिन म्हणून बिंग्सला पाहिलं जातं. जे गुगल आणि यूट्यूबच्या नंतर जे 3rd लार्जेस्ट सर्च इंजिन मानलं जातं ते बिंग आहे. त्यानंतर बिंग्स पेरेंट कंपनी जी आहे ती मायक्रोसॉफ्ट आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता याच्या बिंग सर्च किती महत्त्वाचं आहे ते. त्यानंतर आहे की हे डिफॉल्ट सर्च इंजिन आहे. विंडोचे जे लॅपटॉप्स असतील, मोबाईल डिव्हायसेस असतील तर त्यासाठी डिफॉल्ट सर्च इंजिन आहे. त्यामुळे याची रीच वाढते मित्र. त्यानंतर आहे बिंग प्लेसेस जे आहे ते मॅप्स किंवा बिंगचे पॉवर व्हॉईस डिव्हायसेस आहे, त्यांचं कोर्टना जे सर्च आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा बिंग प्लेसेसची माहिती दिली जाते. त्यामुळे तुमचा इथं बिझनेस लिस्ट असणं किती महत्त्वाचं होऊन जातं. त्यानंतर आहे की याच्या ज्या लिस्टिंग्स आहेत ते लोकल सर्च जे आहे याहूचं त्याच्यामध्ये सुद्धा कवर्स होतात. त्यानंतर जो बिंग प्लेसेसचा डाटा आहे तो ॲमेझॉन अलेक्सा डिव्हाइस आणि इको फॅमिलीला सुद्धा वापरला जातो. म्हणजे तुम्ही समजू शकता की तुमचा बिझनेस वाढण्यासाठी हे किती मदत होऊ शकते. एवढ्या 3rd लार्जेस्ट सर्च इंजिनवरती, त्याच्या मॅपवरती, मायक्रोसॉफ्टच्या प्रोडक्टवरती, जे मायक्रोसॉफ्टचे मोबाईल वगैरे आहेत यांच्या डिव्हायसेसवरती सुद्धा तुमचा बिझनेस दिसू शकेल. त्यामुळे बिंग प्लेसेस बिझनेस लिस्टिंग असणं हे महत्त्वाचं आहे. आता जाणून घ्या की बिंग प्लेसेस बिझनेस म्हणजे काय आहे नेमकं. तर बिंग सर्च रिझल्ट जे आहेत, बिंग्स मॅप किंवा डेस्कटॉप किंवा व्हॉईस मोबाईल डिव्हायसेस आहेत त्यांच्यावर तुमच्या व्यवसायाची माहिती मिळते. ज्यामध्ये तुमचे ओपनिंग्स अवर्स असतील, जे उघडण्याच्या बंद होण्याच्या संपर्क म्हणजे जसे मोबाईल तपशील असेल, तुमची वेबसाईट असेल, जशी गुगल माय बिझनेसची लिस्टिंग असते त्याचप्रमाणे तुमची इथं लिस्टिंग बनली जाते, ज्याच्यात तुमची माहिती ऑनलाईनमध्ये दाखवली जाते. हे फ्रीमध्ये आहे आणि तुम्हाला वापरण्यासाठी खूप सोपं आहे. याच्यामध्ये जास्त तुम्हाला डिटेल्स हे करावे लागत नाहीत. त्यामुळे बिंग हे एक सोपा मार्ग होऊन जातो तुमचे बिझनेसेस बिंग प्लेसेस किंवा बिंग सर्च रिझल्टवरती दाखवण्यासाठी. आता बिंग प्लेसेस कोणासाठी आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. जे बिझनेसेस 10पेक्षा कमी स्टोअर्स आहेत अशांनी ते काढू शकता. म्हणजे जे एक स्टोअर जरी असेल तरी तो काढू शकतो. ज्याचे फ्रंट आहे म्हणजे एक लोकेशन आहे फिजिकल ते काढू शकतात. त्यानंतर 10पेक्षा जास्त बिझनेसेस आहेत म्हणजे स्टोअर्स आहेत असे लोकेशनसुद्धा त्यांचे काढू शकतात. ज्यांचं फिजिकल लोकेशन आहे, ज्यांचं शॉप आहे असे काढू शकतात. त्याचप्रमाणे जे बिझनेसेस आहेत जे ऑफर करतात सर्व्हिसेस कस्टमरच्या लोकेशनला जाऊन, तर अशा बिझनेसेससाठी सुद्धा लिस्टिंग बनवू शकतात आणि ते आपला बिझनेस याच्यावरती दाखवू शकतात. मित्रांनो, तुम्ही bingplaces.com वरती आल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसते. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की लिस्टिंग कशी तुम्ही करू शकतो. क्लेम युअर लिस्टिंग, कंप्लीट युअर प्रोफाईल आणि व्हेरीफाय ह्या 3 स्टेपमधून जावं लागतं. तुम्ही जर एक्झिस्टिंग बिंगचे मेंबर असाल किंवा बिंगवरती तुमचा प्रोफाईल असेल तर तुम्ही इथे यूज करू शकता. नवीन असेल तर इथं नवीनवरती क्लिक करू शकता. आपण इथे आता नवीनवरती क्लिक करतो. नवीनवरती क्लिक केल्यानंतर आपण ह्या स्क्रीनवरती येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन दिसतात मित्र. एक आहे पहिला, तुमची जर गुगल माय बिझनेसचं बिझनेस लिस्टिंग असेल तर तुम्ही त्याचा डाटा इम्पोर्ट करू शकता.
म्हणजे तुमची गुगल माय बिझनेसची ऑलरेडी लिस्टिंग आहे आणि ती व्हेरीफाय आहे, तर त्याचा डाटा हे ऑटोमॅटिकली घेऊ शकतं. तुम्हाला फक्त व्हेरिफिकेशन द्यावं लागतं. याचा फायदा काय होतो की इन्स्टंट व्हेरिफिकेशन मिळतं, म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेस करण्याची गरज नाही पडत. तुमचा वेळ वाचला जातो आणि काही मिनिटात म्हणजे काही तासात आपण म्हणू शकतो की तुमचा बिझनेस लिस्टिंगवरती लिस्ट होऊन जातो. तर याची पद्धत काय आणि प्रोसेस काय ते आपण जाऊया. आपण याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ह्या स्क्रीनवरती येतो. ह्या स्क्रीनवरती आल्यानंतर मित्र तुम्हाला की तुम्ही कसं हे करू शकता की तुमची गुगल माय बिझनेसची लिस्टिंग जी असेल ते हे डाटा हे घेतं. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, तुम्ही तुमच्या गुगल माय बिझनेस लिस्टिंगवरती लॉग इन केल्यानंतर व्हेरीफाय मॅनेज युअर लिस्टिंग ऑन गुगल, तर इथे तुम्ही असं क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्ही हे पूर्ण डाटा इम्पोर्ट करू शकता मित्रांनो. म्हणजे काही मिनिटातच तुम्हाला सगळा डाटा जो तुमचा गुगल माय बिझनेसचा आहे तो इथे येतो आणि तुम्ही त्या पद्धतीनं सिंक्रोनाइज करू शकता. त्यानंतर मित्र ऑप्शन आहे की हे तुम्ही सिंक्रोनाइज करायचं आहे का तुम्हाला, म्हणजे तुम्ही गुगल माय बिझनेसवरती काही अपडेटेड झालेच असतील तर ते कंटिन्युअसली इथे पण अपडेटेड व्हायला पाहिजे का. तर अशी जी माहिती आहे तुम्ही मंथली करू शकता, वीकली करू शकता, हे पण इथे सिलेक्ट करू शकता. त्यामुळे इथे तुम्हाला क्रिएट करताना हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही कंटिन्यू टू गुगल माय बिझनेस लिस्टिंगवरती क्लिक करू शकता. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्र तुम्हाला तुमचं गुगल माय बिझनेस जी लिस्टिंग ज्या ईमेल आय डी बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ते लॉग इन केल्यानंतर अशी स्क्रीन येईल तुम्हाला, ही जे दिसते ही स्क्रीन येईल. त्याच्यानंतर तुम्हाला अलाव म्हणायचं आहे आणि अलाव म्हटल्यानंतर ते डाटा पुल करेल, म्हणजे घेईल आणि त्याच्यानंतर तुमची लिस्टिंग याच्यामध्ये तयार होईल. खूप सोपं आहे आणि खूप इझी आहे. काही मिनिटात तुमची ही लिस्टिंग बनून जाईल. त्यानंतर मित्र आपण दुसरी पद्धत बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचे जर बिझनेस गुगल माय बिझनेस लिस्टिंगवरती नसेल आणि तुम्हाला इथे क्रिएट करायचं असेल किंवा तुमची गुगल माय बिझनेसची लिस्टिंग व्हेरीफायमध्ये असेल आणि इथे पण तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेस करायची असेल, तर तुम्ही क्लेम अँड ॲड युअर बिझनेस मॅन्युअली, म्हणजे तुम्हाला ही मॅन्युअली प्रोसेस करावी लागते. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण ते कसं करू शकतो ते आपण पाहूया. तर इथे पहिल्यांदा तुम्हाला बिझनेस टाईप सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे पहिला आहे की तुम्ही लहान बिझनेस असेल ज्याचं एक शॉप आहे किंवा एकपेक्षा 10पेक्षा कमी असे शॉप्स असतील, लोकेशन्स असतील, असे बिझनेसेस असतील, तर अशांनी इथे सिलेक्ट करायचं आहे. 10पेक्षा जास्त शॉप्स किंवा लोकेशन चेन असेल अशी बिझनेसची, तर त्यांनी हे सिलेक्ट करायचं आहे. ऑनलाईन बिझनेसेस आहे ज्यांची म्हणजे फक्त वेबसाईट आहे, अशांनी जर ऑनलाईन बिझनेस आहे ज्यांचं फिजिकल लोकेशन असं काही नाही, ते हे सिलेक्ट करू शकता. क्लायंटच्या बिहाफमध्ये हे एजन्सीजसाठी आहे, वरचे 3 हे कस्टमरसाठी आहे. तर आपण स्मॉल बिझनेस अँड मीडियम बिझनेसेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे, ती इंडिया आहे. आपलं जे बिझनेस आहे, आता मी जसं इथे बिझनेसचं नाव टाकतो आणि लोकेशन इथे आपल्याला टाकायचं आहे. तर आपण इथून सर्च करू शकतो आपली लिस्टिंग पहिल्यांदा आहे का म्हणून. तर सर्च केल्यानंतर तर आपल्याला काही दाखवते, आपली लिस्टिंग इथे जर नाही दिसत असेल तर माय बिझनेस इज नॉट लिस्टेड इन द सर्च रिझल्ट, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये 2 ऑप्शन दिलता, तुम्हाला सर्च तुम्ही मॉडिफाय करू शकता किंवा क्रिएट न्यू बिझनेस. आपण क्रिएट न्यू बिझनेसवरती क्लिक करूया. त्यानंतर मित्र तुम्हाला हे आपलं जे गुगलचं अकाउंट असेल किंवा नवीन अकाउंट तुम्ही तयार करू शकताय, फेसबुकने लॉग इन करू शकताय आणि गुगल अकाउंटने लॉग इन करू शकताय. तर इथे पहिल्यांदा तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मित्र ज्या वेळेला तुम्ही लॉग इन कराल तर त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला इथे तुमचं बिझनेस नेम लिहायचं आहे, जे असेल ते तुमच्या बिझनेसचं नाव इथे लिहिल्यानंतर तुम्हाला इथं प्रायमरी मोबाईल नंबर तुम्ही तुमचा देऊ शकता. त्याच्यानंतर मित्र ॲड्रेस तुम्हाला द्यायचा आहे. ॲड्रेसच्या मध्ये डिटेल्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सिटी द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोड द्यायचा आहे, पिनकोड.
त्यानंतर स्टेट ॲड करायचं आहे. तुमची वेबसाईट असेल तर इथं वेबसाईटचे डिटेल तुम्ही ॲड करू शकता. तुमचे इथे डिटेल्स जसे दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्ही मॅपवरती पण इथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मॅप लोकेशन तुम्हाला इथं तुम्ही दाखवू शकताय कुठं आहे ते. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथं मित्र हो येतं आहे की तुमचं सेगमेंट ऑफ बिझनेस काय आहे, तर ते तुम्हाला जर टाईप करू शकता किंवा इथं ब्राउजवरती क्लिक करू शकता. ब्राउजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन्स दाखवत आहे की कशा प्रकारचा बिझनेस तुमचा आहे. ट्रॅव्हल आहे का किंवा रिजनल्स, प्रोफेशनल सर्व्हिसेस, हेल्थ केअर, फूड, एज्युकेशन याच्यापैकी एक तुम्ही सिलेक्ट करू शकता. किंवा तुम्हाला शुअर नसाल कुठलं बिझनेस तर तुम्ही हे पण सिलेक्ट करू शकता. तर इथे मी आता प्रोफेशनल सर्व्हिसेस करतो आहे. त्यानंतर आहे की कॅटेगरी ऑफ युअर बिझनेस टाईप, तर तुम्ही हे इथून चेक करू शकताय आणि त्याच्यातून तुम्ही सिलेक्ट करू शकताय तुमची जी कॅटेगरी असेल. सेगमेंट पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे की ह्या सेगमेंटमध्ये ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही हे करू शकताय. आता जसं प्रोफेशनल सर्व्हिसेस हे सेगमेंट घेतलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हिसेस दिसत आहेत, तर त्याच्यामधलं तुम्ही सिलेक्ट करू शकताय. जसं आता इथे मी एक सिलेक्ट करतो आहे, जसं वेब डिझाईन हे सिलेक्ट करतो आहे, तर तुम्ही हे अशा प्रकारे ॲड करू शकता. मल्टिपल कॅटेगरीज तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. त्यानंतर आहे की प्रायमरी कॅटेगरी तुम्हाला कुठली ठेवायची आहे. जेव्हा तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करून जाता तर तुम्हाला एक प्रायमरी ठेवायला लागते आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस डिस्क्रिप्शन इथं देऊ शकता. प्रायमरी कॅटेगरी झाल्यानंतर बिझनेस डिस्क्रिप्शन तुम्हाला इथे द्यायचं आहे. एक वेल बिझनेस डिस्क्रिप्शन तुम्ही देऊ शकता. मी आता फक्त उदाहरणासाठी इथे थोडी माहिती देतोय. तुम्ही हे नंतर अपडेट पण करू शकताय माहिती. त्यानंतर आपण नेक्स्टवरती जाऊ. नेक्स्टवरती झाल्यानंतर आपल्याला हे माहिती देत आहे की तुम्हाला हा बिझनेस ॲड्रेस हाईड करून ठेवायचा आहे का, किंवा हे बिझनेस ॲड्रेस ते तुम्हाला फुल शो करायचं आहे. जर तुम्ही बिझनेस असाल आणि तर तुम्ही हे हाईड न केलेलं बरं, कारण लोकेशन दिसेल, डिटेल दिसेल. जर तुम्ही प्रोफेशनल सर्व्हिसेस असताल ज्यांचं फिजिकल लोकेशन नाही आहे तर यांना ॲड्रेस दाखवण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळे अशा वेळेला तुम्ही नो करू शकता. जसं हा माझा प्रोफेशनल बिझनेस आहे तर मी इथं नो म्हणून सिलेक्ट करू शकतो आहे. तर प्रोफेशनल सर्व्हिसेस असल्यामुळे इथे दुसरं ऑप्शन आहे बिझनेस आणि प्रोफेशनल. तर ॲड्रेस इथं आपण पहिल्यांदा हाईड पण करू शकतो. म्हणजे तुम्ही समजू शकता प्लंबर असेल किंवा असे जे सर्व्हिसेस जे असतात जे फक्त इंडिव्हिज्युअली ऑपरेट केले जातात आणि कस्टमरच्या ठिकाणी जाऊन त्या सर्व्हिसेस दिले जाऊ शकतात, तर ते लोक आपला बिझनेसचा ॲड्रेस जो आहे किंवा आपला ॲड्रेस जो आहे तो हाईड इथे करू शकता. त्यानंतर आहे की बिझनेस प्रोफेशनल तुम्हाला इथे हे करायचं असेल. प्रोफेशनल असेल सर्व्हिसेस म्हणजे जसे सर्व्हिसेस दिले जातात. त्यानंतर आहे बिझनेसेस किंवा प्रोफेशनल याच्यामधले तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जर शॉप वगैरे असेल तर तुम्हाला बिझनेसेस सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोफेशनलमध्ये प्रोफेशनल सर्व्हिसेस तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा ईमेल आय डी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर वेबसाईट आहे, ट्विटरचं आहे, फेसबुकचं आहे, ट्रिप ॲडवायझरची तुम्हाला माहिती इथे द्यायची असेल तर तुम्ही ॲडिशनल कॉन्टॅक्ट डिटेल्स इथे देऊ शकता. तर इथे मी माझा ईमेल आय डी ॲड करतो आहे. तुम्हाला इमेजेस काय ॲड करायचे असतील तर तुम्ही 100पर्यंत इमेजेस इथे ॲड करू शकताय. तर तुम्हाला आत्ता ॲड करायचे असेल तर आत्ता करू शकताय, नंतर करायचे असेल तर तुम्ही करू शकताय. कॅटेगरीज आणि ऑल असं ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता आणि इमेजेस तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर आहे पण नेक्स्टवरती जातो आहे. त्यानंतर मित्र तुम्ही वर्किंग आवर्स इथे सिलेक्ट करू शकताय की शो युअर बिझनेसेस आवर इथे करू शकताय किंवा हे आत्ता स्किप करू शकताय. तुम्ही नंतर हे अपडेट करू शकताय. त्यानंतर तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्र जेव्हा तुम्ही सबमिट करता तेव्हा व्हेरीफाय बिझनेस असं येतं. इथे येऊन तुम्ही तुमचे डिटेल्स ॲड करायचं आहे. बाय पोस्ट तुम्हाला एक कोड येतो, जसा गुगल माय बिझनेसला येतो तसाच इथे कोड येतो. तर तुम्हाला इथे तो पिन टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमची लिस्टिंग व्हेरीफाय होऊ शकते आणि लाईव्ह होऊ शकते. तर पहिल्यांदा इथे तुम्हाला
आपलं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर इथे तुमच्या ॲड्रेसवरती जो तुम्ही लिस्टिंग तयार करताना दिलेला आहे तो ॲड्रेसवरती एक तुम्हाला पत्र येईल आणि त्याच्यात एक कोड असेल आणि तो कोड तुम्ही ॲड करून व्हेरीफाय करू शकता. इथे डिटेल लिहिल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय नाववरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमची लिस्टिंग तयार होऊन जाते. जवळजवळ 7 ते 15 दिवसामध्ये तुम्हाला पत्र येतं आणि त्या पत्रामध्ये जो कोड असतो तो तुम्ही ॲड करायचा आहे आणि तुम्ही ॲड केल्यानंतर तुमची बिझनेस लिस्टिंग बनून जाते.